रात्रभर घराच्या बाहेर उभं राहायचं, हिला ना कोणी खायला द्यायचं, ना काही प्यायला द्यायचं, ना कोणी हिला घरात घ्यायचं. काल रात्री जे झालं ते झालं, पण आज मला काहीही करून उभं राहणं गरजेचं आहे. आज तुझ्याशी गप्पा नाही मारता येणार. काल रात्रीपासून घरातलं वातावरण जरा तापलंय. उगीच आपल्या गप्पांमुळे कुणी चिडायला नको. सॉरी. काय ग, आज तरी बरा चहा मिळणार आहे का? आमच्या वेळी असं अजिबात नव्हतं. नवऱ्याच्या नजरेच्या धाकात असायचो आम्ही. नवऱ्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष. पण आजकालच्या मुली नवऱ्याला किंमतच देत नाही. तरी बरं बापाचा थारा नाही म्हणून. तो जर असता ना तर आम्हाला सगळ्यांना विकून खाल्लं असतं. बँकेचा मेसेज दिसतोय. अरे वा, माझ्या पेन्शनचे पैसे जमा झाले माझ्या खात्यात. सकाळी सकाळ धनलाभ झाला. आता मस्तपैकी साडी घेते यातून. चहा दिसतोय मला, पण एवढ्या जवळ काय पाजणार आहेस मला चहा? ठेव तिकडे आणि जा. काय ग, नवऱ्यानं शिक्षा केली म्हणून थकलीस वाटतं. चल चल कामं कर पटापट. आज बजेटची मीटिंग आहे माहिती आहे ना तुला? हो 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 नाही कामं कर. तुझ्या बापाने काय नोकर पाठवलं ना घरून? तुलाच कामं करावी लागणार आहेत. चल चल. बाबा, जमिनीसाठी तुम्हाला गावी येणं जमणार नसेल ना तर मी एकटा जाऊन येऊ का? कशाला? नको नको, खूप मोठा व्यवहार आहे. आपल्याला सवड मिळेल तेव्हा आपण दोघे जाऊया. ओके? कोणत्या जमिनीविषयी बोलताय तुम्ही? हा ते रघु, आम्ही घेतो, तू जा. अगे काय आहे ना, कोकणामध्ये मी एक जमीन घेऊन ठेवली होती. त्यावेळी तसा त्या जमिनीचा भाव खूप कमी होता, पण आता विकायला काढली तर कळलं की सोन्यासारखा भाव येतोय. अमेझिंग. नाही म्हणजे पैसाच पैशाला खेचतो असं म्हणतात ना, इट्स ट्रू. बघा ना, मी लग्न करून आल्यापासून असं एकदाही झालं नाहीये की आपल्या घराला अशी पैशाची चणचण वगैरे बसली. ह्या महिन्यात पैशाची जरा चणचण आहे. पटवर्धन वकील आठवड्यात परत येतील गावात. ते एकदा आले की मग आबांच्या नवीन विलचं वाचन करूया. पण तोपर्यंत माझा हात जरा आखडत आहे. पण आबाने त्यांचं विल का बदललं? नाही माहिती, म्हणजे मला एवढंच माहिती की त्यांनी त्या पटवर्धनांना बोलून घेतलं होतं. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. मग आबा गेल्यानंतरच कळलं ना आपल्याला की नवीन विल बनवलंय म्हणून. पण आता
आहे ते आहे. त्या विलमध्ये काय ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही. आता काय ते पटवर्धन वकील नंतर गावाला जाऊन बसले, तर ते आता येणार आहे आठवड्याभरानंतर. त्यामुळे ते आल्यानंतरच काय ते खरं सांगता येईल ना. मग ही मीटिंग घेण्यात काय अर्थ आहे? म्हणजे पटवर्धन वकील आले की बघू. ही मीटिंग जी आहे ती मंथली खर्चाची मीटिंग आहे. काय सिरियसली माझ्याकडे नाही आहेत पैसे आत्ता. सो मला असं वाटतं की ही परिस्थिती तुमच्यासमोर सांगणं गरजेचं आहे. आणि ते विलमध्ये जे काय आहे ते नंतर कळेल आपल्याला. तर तोपर्यंत आपण सगळे मिळून खर्च करूया या महिन्यात, असं मला वाटतं. माझं मी सांगतो, मी बिझनेससाठी मार्केटमधून पैसे उचललेत. मला एका स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये ते परत करायचे आहेत. भाऊजी, पैसे तुम्ही उचललेत ना, मग त्याला आम्ही काय करणार? सीमा, बरोबर आहे, पण माझ्याकडे नाही आहेत पैसे. या महिन्यातला खर्च मी एकटा नाही करू शकत. ठीक आहे, मी करतो काहीतरी. आमच्या दोघांच्या खर्चाचे पैसे मी देतो. अरे वा, तुम्ही देणार? कुठून देणार? अरे इथे ना तुमचा पगार आपल्यालाच पुरत नाही. विम्याचे हप्ते, पॉलिसीज यातच सगळा संपून जातो. आपल्या खर्चासाठी मला माहेरून पैसे मागावे लागतात. आणि माझं म्हणणं आहे, असं आपला काय खर्च आहे? ए आणि हो, मलाही नाही जमणार हा. माझ्याकडून एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. म्हणजे मी तुम्हा दोघांची जबाबदारी आहे, पण माझे खर्च हे मीच करते, हो ना? असं काय बोलतेस तू? मी काय कायमस्वरूपी नाही म्हणत आहे. नवीन बिलचं वाचन होईपर्यंत म्हणतोय. अरे पण नाही जमणार आहे ना मला. मी पण तुला तेच सांगते. हे बघ, प्रश्न महिन्याभराचा आहे ना. मी तुला काय म्हणतोय, पटवर्धन येत आहेत आठवड्याभरात, कळेल ना विलमध्ये काय, नंतर सगळं सॉर्टेड. आठवडाभर म्हणतोय. पण नाही जमणार आहे ना मला. आणि मुळात ना मला तुमच्या या मीटिंग्स मध्ये काही इंटरेस्ट नाहीये. ठीक आहे. मी निघाले ऑफिसला. तुम्ही बघा तुम्हाला काय करायचंय ते. अशी काय? खरं आहे रे बाबा. मुलगी म्हणजे आई वडिलांची आणि भावांची जबाबदारी असते. तू सांग नाही, आता मी काय करू? आई, मी कधीच तुला पैसे मागितले नाही आहेत, पण माझी अडचण प्लीज समजून घे ना. तुझ्या अकाउंटला पेन्शन जमा होते ना. अरे प्लीज, म्हणजे मी पहिल्यांदा असं मागतोय तुझ्याकडे. तू काही हातभार लावू शकतेस का? अरे कसली ती पेन्शन? ती पण वेळेवर येत नाही. नाही, माझ्याकडे पैसे असते ना तर मी खरंच तुला मदत केली असते रे बाळा. कसं आहे ना, आता कोकणामध्ये ना खूप सारे रिसॉर्ट्स येत आहेत. त्याच्यामुळे जमिनीला आता खूप चांगला भाव मिळतोय. आणि ही जमीन सुद्धा मी इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घेतली होती की. शिवाय गावी खूप मोठा बंगला आहे. मग मी म्हटलं आता इथे नवीन घर बांधून काय करणार. तुला काय वाटतं शुभदा? आता मी काय सांगणार? अरे त्यावेळी तू इनिशिएटिव्ह घेतलं नसतंस तर आजचा दिवस दिसला असता का आपल्याला? हा, शुभदा सांग, काय करू तुझ्यासाठी? तू जे म्हणशील ना ते मी करीन. मी काय म्हणतो, तुम्ही दोघं वर्ल्ड टूरला का नाही जात? कशाला? नाही म्हणजे या वयात आईंना झेपणार आहे का वर्ल्ड टूर वगैरे? तब्येत पण ते. बरोबर बोलतेस तू दिव्या. मला कशाला हवी वर्ल्ड टूर? पण आता तुम्ही इतकं विचारताच आहात तर
एक सुचवू का तुम्हाला? अरे बापरे, आता तू परवानगी कधीपासून घ्यायला लागलीस? बोल काय. आपण आपली ही जमीन विकून जे काही पैसे मिळतील ना, त्यातले थोडे पैसे आपण आपल्या अनुला देऊयात का? अहो, तिला त्या पैशांची गरज आहे. तिची परिस्थिती तितकीशी चांगली नाहीये, माहिती आहे आपल्याला. काही गरज नाही अनुला पैसे वगैरे द्यायची. दिव्या, या परिस्थितीला तीच कारणीभूत आहे. बाबांचा विरोध पत्करून तिनं लग्न केलं ना त्या भिकाऱ्याशी. अनुला जर का बाबांचं ऐकलं असतं, आपल्या तोला मोलाच्या मुलाशी लग्न केलं असतं ना, तर ती सुद्धा आज सुखात लोळत असती. पण नाही, तेव्हा मॅडमला प्रेमाची नशा होती ना. आणि प्रेम करून करून कोणावर केलं? तर त्या दरिद्री माणसावर. शी, खरं सांगायचं तर मला न तिला नणन म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते. आई, ए आई, तू नको वाईट वाटून घेऊस बरं. हे बघ, तुझी इच्छा आहे ना ताईला मदत करण्याची, मग माझ्या हिश्श्याचे पैसे मी ताईला दे, मग तर झालं. आणि एक लक्षात ठेव, ताईपेक्षा मला पैसा महत्वाचा नाहीये. खाऊन घे आता. मंदार, तूच माझ्या भावना समजू शकतोस रे. मी पण बघते तू त्या भिकारडीला कसे पैसे देतोस ते. सॉरी, पण एक गोष्ट मी जरा स्पष्ट बोलू का? काय ना, जेव्हा मी घर खर्च चालवतो, जेव्हा मी कधीच कुणाकडे मदत मागत नाहीत, तेव्हा सगळे ओके असतात, सगळं काही अलबेल असतं. यावेळी पहिल्यांदा असं झालं की मी अडचणीत सापडलोय, म्हणून मी मदतीसाठी हातभार मागतोय. पण ठीक आहे, म्हणजे अशा वेळी कोणीही मदतीला उभं राहत नाही. मनातली खंत आहे ती मी बोलून दाखवतोय, कारण हे घर खर्चाच्या बाबतीत होता. भाऊजी, घर खर्च तर अनुप्रिया बघते ना. नाही म्हणजे तुमची कडकी सुरू आहे ना, मग हिला सांगा काटकसर करायला. तिला कधी कधी तर मला असं वाटतं ना, हिच्या हातात आहे ना घर खर्च, म्हणूनच ही अशी अवस्था झाली आहे माझी. काय ना, आमचा जन्म एका श्रीमंत घरात झाला. बड्या बापाची लेक आहोत ना आम्ही, आम्हाला पैसे उधळायची सवय होती आधी. आवी, अरे उगाच काही बोलू नकोस. अनु एकटी घरातली सगळी कामं करते आणि जमतील तेव्हा पैसे वाचवते. हो, मग दर महिन्याला अवी पैसे तिला देतो, मग महिन्याच्या शेवटी चणचण का वाजते? नाही तर काय. नाही म्हणजे नाही पुरत ना भाऊजी तुम्हाला पैसे, मग मी आमच्या गरजेला आणते ना बाहेरून पैसे. सीमा, सांगा ना हिला पण आणायला तसे. नाही बरोबर नाही. बरोबर बोलतेस तू. काय गे, तुझ्या बापाने तुझ्या नावावर काय ठेवलंय की नाही, की सगळं भावाच्या नावावर केलंय? मला नाही माहित. अगं मग तोंड उघडून विचार तुझ्या बापाला. काय लिहून ठेवलं नसेल ना तर आत्ताच लिहून घे. उद्या तो खपला तर तुझी भाऊजे आणि भाऊ हात वर करतील. आई, असं अभद्र का बोलताय तुम्ही? ज्या बापाला तू जिवंत आहेस की मेली आहेस याची पर्वा नाही, त्याच्याबद्दल तू मला बोलतेस? तुझा बाप पण पक्का आहे. हा, अरे हिला काही द्यावं लागेल ना म्हणून हिचं नावच घेत नाही. नाही, नकोच आहे आई, मला नकोय. या गोखल्यांच्या पोरीशी लग्न केलंय ना मी, इथेच भरून पावलं. आयुष्याचं करायचं तेवढं नुकसान केलंय मी ऑलरेडी. मला काही नको, हा तुमचे पैसे वगैरे काही नकोय मला. अरे अवी, हो, असं कसं काय बोलता तुम्ही भाऊजी? नाही म्हणजे
मुलीचा अर्धा हिस्सा असतो ना त्याच्या माहेरी. अरे का नको म्हणता तुम्ही? नाही, आणि ते देणार नसतील ना तर आपण मिळून त्यांना कोर्टात खेचूया. अरे काय चाललंय हे? हा, आणि मला एक गोष्ट कळत नाहीये, आपण अनुच्या माहेरच्या गोष्टीत का बोलायचं? काय संबंध आहे आपला? अरे आपल्या घरातले प्रश्न आहेत ते आपण सोडवूया ना. आपण ते काय करायचं ना ते तुम्ही दोघा भावाने ठरवा. हा, पण मी ठरवलंय कुठल्याही परिस्थितीत या वर्षी रेवतीचं लग्न करणार, आणि तेही थाटामाटात. पैशाचं काय करायचं ते तुम्ही दोघा भावाने ठरवा. आता काय मी किडनी विकू? अविनाश अडचणीत आहेत. पैशांचं सोंग आणता येत नाही आणि पैशांशिवाय 2 वेळेला पोटही भरत नाही. सगळं कळतंय मला. त्यात आज घरातल्या सगळ्यांनी जबाबदाऱ्या झटकल्यात. एकटे अविनाश तरी कुठे कुठे पुरे पडतील. या सगळ्या परिस्थितीने गेल्यासारखे झालेत ते, त्यामुळे त्यांची हल्ली चिडचिड होते हेही कळतंय मला. पण म्हणून आपल्या पोटच्या पोरीवर त्याचा राग का काढायचा? अविनाश माझ्याशी कसंही वागले, मला काहीही शिक्षा केली तरी मी सहन करेन. पण आपल्या लेकीला त्यांनी प्रेमाने जवळ घ्यायला हवं. कसं समजवू मी त्यांना? पिहू झोपलीये, तिला उठवायला हवं. उठलीस? गुड मॉर्निंग. छान फ्रेश होऊन घे. हा, मी तुझ्यासाठी काहीतरी काय झालं? आई सॉरी, खरंच सॉरी. माझ्यामुळे तुला पण शिक्षा झाली काल. आय एम सॉरी. बोलू नकोस तू माझ्याशी. मला हे अजिबात आवडलेलं नाही. काय आहे? हा, माझ्या बाळाच्या डोळ्यात पाणी, तेही सकाळी सकाळी का? पिहू, सगळं विसरून जायचं आणि आनंदी राहायचं. रोज एक नवीन दिवस उगवतो. नवीन आशा, नवीन उमेद, नवीन स्वप्न घेऊन. मग कालच्या दुःखाचं ओझं आजच्या आनंदावर का भारी होऊ द्यायचं? हो की नाही? आता हसशील का? जरा अजून जास्त, आणखीन थर्ड. हस. छान माझं बाळ. चल, छान फ्रेश होऊन खाली ये. मी तुझ्या आवडीचं काहीतरी खायला करते. कालपासून काही खाल्लं नाहीयेस ना? चल ये. हा,
झालीये जॅकपॉट राऊंडच्या प्रश्नाची. सख्यानो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि जी कोणी मला पहिला फोन करून अचूक उत्तर देईल ती सखी जिंकेल नवी कोरी पैठणी. तर आपल्या फोनवर डायल करा 88228822 आणि झटपट सांगा, पदरावरती जरदारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा. ह्या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार कोण? पटकन मी दिलेल्या नंबरवर फोन करून उत्तर द्या पटपट आणि मिळवा एक सुंदर अशी पैठणी. करू का मी फोन? मी नेहमी उत्तर देते पण मला कधीच बक्षीस मिळत नाही. बक्षिसासाठी कुठे करते मी फोन? मला उत्तर येतं म्हणून सांगते. करते. हॅलो, नमस्कार. मी अनुप्रिया अविनाश पाटकर. तुमच्या जॅकपॉट राऊंडच्या प्रश्नाचं उत्तर आहे गीतकार ग दी मा म्हणजे ग दी माडगुळकर आणि संगीतकार वसंत पवार. वाह, क्या बात है. अभिनंदन 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 अनुप्रिया, तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही जॅकपॉट फेरी जिंकली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही पैठणी जिंकली आहे. बोला, काय प्रकार आहे हा? अहो, ती रेडिओची एक स्पर्धा होती. मग मी उत्तर देत होते, त्यात मी पैठणी जिंकले. तू पैठणी जिंकलीस? अगं मग एवढी आनंदाची गोष्ट एवढंस तोंड करून का सांगतेस? पैठणी जरा हसून सांग की. हा? अहो, मी पैठणी जिंकले. आई 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 कुठे? आई खोल. अगं ये इकडे जरा. तुला माहिती का, रेडिओवर एक स्पर्धा होती. हा. ज्या स्पर्धेतल्या प्रश्नाचं हिने बरोबर उत्तर दिलं आणि म्हणून ही पैठणी जिंकली. पैठणी. मी हिला साड्या घेऊन देत नाही का ग? साड्या घेऊन देत नाही मी तुला? की त्या कपाटात जेवढ्या काही साड्या होत्या त्या सगळ्या विकल्या? आणि जर नाही विकल्या, मी असे भिका का मागते लोकांकडे? कानी कपाळी ओरडून मी सांगत असतो की सध्या घरात काय परिस्थिती आहे, कुठल्या प्रॉब्लेम मधून मी जातोय, काय काय घडतंय माझ्या बरोबर, हे सतत ओरडत असतो. तरी तुला त्याची काही फिकरच नाहीये ना? है ना? काय चाललंय हे? रेडिओवरची स्पर्धा, त्याचं बक्षीस. तुला बायको आहेस की कोण आहेस का? नाही हो, मी साडीसाठी नाही, मला उत्तर येत होतं म्हणून मी. उलट उत्तर देऊ नकोस. दिवसभर ते डबरे सुरूच असतं. त्यातली ती बाई ह्या असल्या रिकाम टेकड्यांची डोकी खराब करते. कशाला हवेत नको ते धंदे.
काय त्या पैठणीचं कौतुक बघ ना. तर काय नाही म्हणजे अनु तू इतक्या वेळा उत्तर देतेयस, एकदा तरी लागलंय का तुला बक्षीस? नाही ना? तेच उगीच ना तुझा वेळ आणि एक फोन कॉल वेस्ट होतो एवढंच. नाहीतर काय, त्या नादात तिचं स्वयंपाकघरात पण लक्ष नसतं. कधी दूध ओतू जातो, कधी भाजी करपते. उच्छाद मांडलाय नुसता तिनं. नाही आई, यामध्ये हिची काही चूक वाटत नाही मला. माझी चूक आहे. मी तुला ना तो रेडिओ द्यायलाच नको होता. काय या सगळ्याचं मूळ रेडिओ आहे ना, मग त्यालाच आपण समूळ नष्ट करूया. कुठे रेडिओ? अवी, तुमच्या फेवरेट ब्रेकफास्ट शो मध्ये तुमचं स्वागत करायला आली आहे तुमची लाडकी आरजे माधुश्री. येस, रोज नवा दिवस नव्या आशा नवी स्वप्न घेऊन उगवत असतो. त्याचं स्वागत करा. पुन्हा स्वप्न बघा, ती साकार करण्यासाठी प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्वाचं, एक छान प्रेमळ गाणं मी तुमच्यासाठी घेऊन आले. सो ते प्रेमळ गाणं ऐकत ऐकत करा हो, स्वतःवर प्रेम करा. सोनेरी सारे रोज जाती दिवाळी ओळखीच्या गल्लीत मलाच मी शोधते. फिरून नात्यांच्या रेशमी गुंत्यात रंग भरून मायेचे मी संसार माझा. आई, आता काय शोकसभा भरवणार आहेस त्या रेडिओची? कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. आणि जरा घरातल्या कामात लक्ष दे. अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे. भाजी संपली आहे, बाजारात जाऊन भाजी घेऊन ये. आणि हो, माझ्यासाठी पालेभाजी घेऊन ये. आई प्लीज रडू नकोस. रेडिओ रिपेअर होईल. मी येते तुझ्यासोबत बाजारात. नाही नाही बाळा, मी जाईन. तुझे आधीच पाय दुखतायत. तू आज आराम कर. हा, मी जाते. चाल